रेसिपी अगदी सोपी आहे. काय केलं बघा, तेल टाकलं, तेल गरम झालं, लसूण टाकला, लसणाने खूप छान चव येते. त्यामध्ये मी मिरच्या टाकते. आता मी कांदा टाकला. हा कढीपत्ता कशाला ठेवलाय? मी कढीपत्ता टाकायला विसरलेली, मी आता टाकते. त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकते, अर्धा चम्मच मीठ टाकले, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते आणि आपली हळद. आपलीच आहे ना ती. लांब कापलेली वांगी आहेत. मी एका वांग्याचे 4च फोडी केलेले आहेत. तव्यामधली भाजी बनवली ना, त्या तव्याची टेस्टची वेगळीच येते एकदम. एकही थेंब पाणी नाही टाकायचंय, टाकून ठेवते. चला बघूया ना झाली का आपली भाजी. झालं. अर्ध्याच्या वरती तर वांग शिजलेलं आहे. आता हे अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट आहे. त्याला मी परत 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे. झालेला आहे मस्त मस्त. कोथिंबीरच नाही टाकली. अरे मी विसरली कोथिंबीर टाकायची. चल बाय.